नमस्कार, वेल विशर्स माय फ्रेंड. आज मी माझा एक अनुभव शेअर करत आहे. तो की स्कूल प्रवास करण्याचा माझा अनुभव आहे. त्यापूर्वी मी केला आहे, पण आज तो अनुभव मी शेअर करत आहे यूट्यूबद्वारे. मला माझ्या लहानपणी बसचा प्रवास म्हटला की उलटीचा त्रास आठवतो. बस सुरू झाली की थंड हवा कधी मी सोडली नाही. खिडकीवरचा जो सीट असते मी कधी सोडली नाही. आणि खिडकीजवळ बसलंय की म्हणजे कसं थंडगार हवा आणि जो उलटी होण्याचा त्रास आहे तो जरा कमी होतो. आणि बाहेरचे झाड डोंगर रस्ते बघण्यात काही मजा वेगळीच असते. डोकं पाहण्यात काय ती मजा. बस सोबत ही झाडी पडत असतात आणि सोबत जातात. आता महिलांना 50% सवलत जी मिळाली आहे, मलाही ह्या लाभ खरंच खूप छान सुविधा आहे. माझ्यासारख्या अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असेल व घेतही आहेत. माझ्यासारखं कोणालाही म्हणजे कोणत्याही एका स्त्रीच्या घर संसारासाठी निश्चितच ह्या योजनेमुळे मदत होत आहे. खरंच मदत होत आहे. पण ही योजना फक्त महाराष्ट्रापुरतीच आहे आणि महाराष्ट्र बस साठीच आहे. पण आनंदी मला या योजनेचा लाभ मिळाला. महिला 50% सूट मिळाली तिच्यामध्ये. खरंच खूप छान योजना आहे आणि मला ह्या योजनेचा खूप फायदा मिळत आहे आणि खूप छान. रस्त्यावर मोठी वाहने जातात. रस्त्याने जे मोठी वाहने बसच्या साईडने डावीकडून ती मोठी वाहने जातात. जसे की कंटेनर, टँकर्स. वाहनांची खूपच भीती वाटते. बसच्या साईडने जातात. खूप छान. बसचा प्रवास तर खूपच छान वाटतो. आणि आजकालचे बस तर खूप नवीन ॲडव्हान्स झाले. अगोदरची जुनी जी असा आवाज येतो आता बंद झाले. एसटीने त्याच्या गाड्या एसटीचा जो नवीन लुक बदललाय, लालपरी, खरंच खूप छान आहे आणि एकदम कम्फर्टेबल असा बसचा प्रवास आहे. आणि पूर्वी कसं बसमध्ये खचाखच भरलेली असायची, सीटवर पण भरलेली असायची 2 किंवा 3, इकडल्या साईडने 3 आणि इकडल्या साईडने 2 आणि त्यामध्ये पूर्ण खचाखच टाकले. पण आता कसं झाले, बसची संख्या वाढली आणि बसमध्ये उभी टाकले प्रमाण असतात आणि प्रत्येकाला सीट मिळाली असते. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आणि ठीक सुविधा मिळत आहे तिकिटाची. त्यामुळे बसमध्ये मोस्टली तर जास्त खरंच माणसं. डर के आगे जीत है भाई, डर के आगे जीत है. ओके, थँक्स गाईज फॉर वॉचिंग. थँक्यू.